चला विजय सीसी टीमचा 12th मॅन आमच्या सोबत जोडले गेलेत. रोज 11 टीमचे 12th मॅन. स्ट्राइक इन ला बॅट्समन एबी आणि नॉन स्ट्राइक इन ला बॅट्समन शशी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विष्णू आलाय षटक क्रमांक पहिला मध्ये. P1चा पहिला षटक मांडाडारी पॉवर प्लेचा पहिला षटक. पहिला बॉल या वेळेला अक्रॉस द बॅटना स्ट्रोक खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क होणार नाही. या पहिला बॉल आलाय याच दरम्यान डॉट. दुसरा बॉल फुल टॉस होता. पुढे सरसावना स्ट्रोक खेळलाय मिड ऑफ रेझर मध्ये फिल्डर. स्विच हिटचा प्रयत्न या वेळेला सिंगल एकवटली जाईल. यस पंच बाईच्या स्वरूपात आहे की बॅटकटच्या स्वरूपात लेग बॅटच्या स्वरूपात ही सिंगल. आयसीसी नियम क्रमांक 26 च इथे उल्लंघन करत असताना दोन धावा स्कोर कार्ड वरती यात. चौथा बॉल एबी साठी. या बॉल या वेळेला प्रतिमा फटका. पोलिसांचा बंदोबस्त पण त्यामधून चोर फरार. दोन फिल्डरांच्या मधून जणू काय सुई मधून धागा काढावा असा कॅप्चर सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. धावा मिळाला 4. मिळाला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न इथे घडलंय काय. जिथे एकही धाव होती तिथे ही धाव इथे खर्च केली गोलंदाज विष्णूनं. पहली फुर्सत में निकल. टीम इंडिया महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी क्रमांक 7 अंकावरती. शेवटचा एक बॉल पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय. शॉर्ट स्वीपर कव्हर रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दहा फलकावरती धावा लागल्या गेल्यात बिनबाद. 8 अंकावरती 8 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम रोज 11. यावेळेला अक्रॉस बॅटनं केला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर. दुसरं षटक आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती अमन आहे आणि पहिल्या बॉल वरती पहिली सिंगल आहे. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून या फटक्याला ट्रॅव्हल करायचं होतं पण मिड ऑन रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सलग 2 बॉलवरती 2 सिंगल. स्ट्राइक इन ला शशीला आपण पाहताय. शशी आणि एबी असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा.
स्विच हिटचा प्रयत्न, विकेट कीपर थोडेसे फंबल झाले, सिंगल कंप्लीट. एक और एक 11. अकरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं या स्पर्धेचा उच्चांक गाठला गावदेवी बॉयज या टीमनं. तब्बल 75 धावा पूर्वार्धामध्ये एकवटल्या. इथे एबी ला परतावं लागेल. तांबडी चांबडी ही चमकते. मध्ये अकीब आलाय. अकीब तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती आहे. चला गावदेवी पॅन्थर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11. तर रॉयल स्ट्रायकर टीमचे कॅप्टन आणि गावदेवी पॅन्थर्स टीमचे कॅप्टन या वेळेला प्रचंड वेग गोलंदाजाने हाताळला अग्नीच्या जीवाला आणि त्याच्यावरती चढवलाय. बॅट्समन अकीबने हा तोफेचा गोळा बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौका. पाचव्या बॉलवरती हा दमदार फटका. शेवटचा बॉल या वेळेला शॉट काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर आणि शेवटच्या बॉलवरती ते सिंगल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 16. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम रोज 11. चला गावदेवी पॅन्थर्स टीमचे कॅप्टन आणि रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 टीमचे कॅप्टन लगेच या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. अकीबला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला त्याच्या बाट मधून 5 धावा आपण नुकत्याच पाहिल्यात. एक चौकार, एक सिंगल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कासिम मैदानाच्या आतमध्ये आला. षटक क्रमांक 3. कासिम पहिला बॉल बारची टॉपेज आणि इथे विकेट कीपर बीट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर करत असताना नशिबाचा चौका. गेल्यात 21 शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. चतुर्थीया गणपती बाप्पाचा दिवस. 21 दुर्वा, 21 मोदक, 21 धावा आणि 21 धाव्यांवरती धक्का लागला. तब्बल 2रा. शशी बॅक टू द पॅव्हेलियन. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
चला गावदेवी पॅन्थर्स टीमचे कॅप्टन आणि रॉयल स्ट्रायकर टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे 12th मॅन रोज 11 आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. जर एका मिनिटामध्ये आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक निर्णय घ्यावा लागेल. शेवटचा कॉल असेल, फायनल कॉल असेल. रोज 11 टीमचा 12th मॅन. बॅटरचे नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. यावेळेला ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर दी रो 4 रन्स. विश्वास ठेवा. स्विच हिटचा प्रयत्न इथे डोक्याची घंटा वाजली होती 9 स्ट्राईक एंडला, पण फलंदाज शेवटच्या मोमेंटला पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. आशूला पण पाहत आहे 9 स्ट्राईक एंडला आणि अखिबला पण पाहत आहे स्ट्राईक एंडला. फुल टॉस होता ऑन साइडला, जणू काय सुईमधून धागा काढावा असा या गॅप मधून बॉल काढलाय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळतील 4. डेथ ओव्हर, अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, गोलंदाजी ट्रॅक वरती आडिल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती विकेटचा पतन. बॅट्समन आउट. विकेट संपादित केली अनिल या गोलंदाजानं. तब्बल 3 गडी अद्याप गमावलेत बॅटिंग करत असताना रोज 11 या टीमनं. नेक्स्ट बॉल व्ही शेप मध्ये खेळायचं होतं. या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौका. Full toss flick केलाय. So beautiful, so elegant, just looking like a wow. Consecutive second in the over. सलगचा येणारा हा दुसरा GPL ब्रँडेड चौका. फुल टॉस आणि इथे झेल झाला ड्रॉप. शॉर्ट मिड विकेट रेसर मध्ये झेल इथे ड्रॉप झाला. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक या पूर्वार्धाचा. स्टील 2 to go. 40 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय रोज 11. अकिबला पण पाहत आहे स्ट्राईक इनला. स्विच हिट, सुपर हिट, अगदी कल्लात्मक भरलेला स्ट्रोक, दिमागदार फटका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौका. भगवान का त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. दुपारच्या जेवणानंतर ते देखील तालावरती प्रत्येकाला नाचवतात.
या वेळेला देखील विकेटचा पतन फलंदाजाला परतावा लागेल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रोज 11 या टीमने धावा बनवल्या 44 आणि 45 धावांचं माफक लक्ष विजय सीसी या टीमच्या गेम्स. चला गावदेवी पॅन्थर्स टीमचे कॅप्टन आणि रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस आपण करतोय. नमस्ते बहनों और भाइयों. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसरा सामना गावदेवी बॉयज आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजयी संघ. यस गावदेवी बॉयज संघ आपण सज्ज आहात. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे. चा लक्ष सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये
पियुषच्या बॅटमधून सिंगल आली. त्यानंतर बॅट्समन आपण पाहताय कासिन. ओ या वेळेला फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला. बॅट्समन आउट. ठोक ठोक. अरे ठोक ना. देखना एक दिन तेरा किडनी जरूर खराब हो जाएगा. म्हटलं जातं ना, ये जमाना ही ऐसे है मेरे दोस्त, अच्छे के पीछे कोई न जाता, बुराई के पीछे सारे जन जाते. दूध बेचने के लिए दूध वाले को घर घर घूमना पड़ता है, लेकिन शराब बेचने वालों के पास सारे जन आते हैं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये बहाल केली जाते आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला. आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती अकीब षटक क्रमांक पहिल्या मध्ये. स्टील 2 टू गो. पाचवा बॉल स्ट्राइक येईल. बॅट्समन आपण पाहताय अमन. समोरच्या दिशेने चाबुक स्ट्रोक. स्टेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर फरार. गोळीच्या वेगानं हा दमदार चौका. बॉल गोळीच्या वेगानं फरार. धावा मिळाल्या 4. ओ यावेळेला देखील ऑन साइडला टर्न करायचं होतं. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक या दरम्यान कंप्लीट झालं पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 फलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात 9 अंकावरती. ठोक डिझे ठोक. अरे ठोक. हॅलो यस पंच 1 मिनिट सामना थांबवा. गेल्या षटकामध्ये 2 सिंगल, 1 लेग बायच्या स्वरूपात सिंगल, 1 डॉट, 1 चौकार आणि 1 विकेट. पंच गेल्या षटकामध्ये 1 डॉट होता.
10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज काळू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमन आणि कासिम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमनला पण पाहता स्ट्रायकिंगला पहिला बॉल फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर डीप स्वीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. 45चं लक्ष 11 लागल्या गेल्या 34 करायच्यात येणाऱ्या 17 बॉल मध्ये. 17 बॉल 34 ची गरज. ओ क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट. म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त आणि फक्त दोनच गोष्टींना भरपूर महत्व आहे. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळत असताना काळूच्या माध्यमातून हा क्लीन बोल्ड फलंदाज बाद. स्विच हिट क्या बात है. अगदी एकाच ऍक्शन मध्ये हा झेल कॅरी केलाय. एका हातामध्ये हा झेल टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समन हुसेनचा खेळ फलंदाज बाद. बॅट्समन सध्याच्या घडीला 5व्या क्रमांकावरती विष्णू मैदानामध्ये आला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. म्हटलं जाताना स्विच हिट हा असा फटका लगा तो आबाद नाही तो बरबाद. बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला तर तुमच्या खात्यामध्ये चांगल्या धावा ऍड होऊ शकतात. पण जर संपर्क झाला नाही तर डॉट अथवा विकेट. क्लीन बोल्ड क्या बात है. वेस्टर्नचा वेध घेणारा बॉल फलंदाजाला परतावा लागेल. तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये VJCC या टीमची फलंदाज बाद. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. अरे तू जा रही. बघा गावदेवी बॉईज आणि विजय संघ या दोन टीमच्या दरम्यान 4 षटकांची मॅच आपण खेळणार आहोत. आणि तदनंतर गावदेवी पॅन्थर्स आणि रॉयल स्ट्रायकर साई 11 या दोन टीमच्या दरम्यान 3 षटकांची मॅच असेल. आणि तदनंतर शौर्या 11 आणि श्री समर्थन या दोन टीमच्या दरम्यान 3 षटकांची मॅच असेल. 15 रन्स 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 45चं लक्ष 15 लागल्या गेल्या 30 करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 12 बॉल 30 ची गरज. 15.00 च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये VJCC या टीमला.
रिजवान गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक इनला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक लागला तब्बल 5व्या 15व्या अंकावरती. अमन बॅक पॅव्हेलियन. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. विकेट संपाद केली आहे. रिजवान या गोलंदाजाला दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती देखील क्लीन बोल्डच्या स्वरूपात सलगची विकेट संपादित केली. यस आमच्या मुख्य व्यासपीठावरती हरिभक्त पारायण शिंदे बाबा जोडले गेला. त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय चेतनदादा गायकर यांच्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण शिंदे बाबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस कॅमेरामॅन फोकस करू. माईची उपचाराची आपुलकीची प्रेमाची आणि ही जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं शिंदे बाबांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची आठवण असणारा हे ब्युटिफुल मोमेंट देऊन शिंदे बाबांना इथे सन्मानित करण्यात येते. स्विच हिट करायचा प्रयत्न. यावेळेला प्रयत्न फसलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. काय षटक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त अवघी एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज रिजवाननं. पुढे सरसावून बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे धाव कंप्लीट झाली आणि षटक क्रमांक इथे तिसरा देखील कंप्लीट. आणि 3 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम VJCC हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 6 गड्यांच्या नुकसानात 17 अंकावरती. अवघ्या 2 धाब्यांचा हे षटक आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण आपण पाहत आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा करतात 28. 28 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 6 बॉल्स. चला गावदेवी बॉयज टीमचे कॅप्टन आपण लगेचच या मॅच नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. करण सध्याच्या कडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आला. षटक क्रमांक 4थ्या मध्ये. पहिला बॉल प्रचंड वेग आणि पहिला बॉल आला डॉट. 5 बॉल 28 ची गरज. दुसरा बॉल पायांचा वेध घेणारा बॉल. त्यानंतर गली रिझर्व मध्ये अकीब होते त्या ठिकाणी. एकच धाव. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. हळूहळू का होईना पण पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे क्षेत्ररक्षण करत असताना रोज 11 या टीमना. रोज 11चा जर विचार करायला गेला तर अंबरनाथ बॉक्स टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं नाव आहे. फुल टॉस ऑल साइडला मिड विकेट रेझर मध्ये फिल्डर त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गावदेवी पॅन्थर्स आणि रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11. आपण जर आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. रॉयल स्ट्रायकर आणि गावदेवी पॅन्थर आपण लगेच रिपोर्टिंग करा. स्वीप कव्हर रेझर मध्ये फिल्डर एकच धाव. ही मॅच खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने संपूर्ण ओढून घेत असताना रोज 11